हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महिलांसाठी वजन कमी करण्याच्या 5 सोप्या घरगुती सवयी. नमस्कार मैत्रिणींनो, घरची सगळी कामं, मुलांचा अभ्यास, ऑफिसची धावपळ या सगळ्यात आपण महिला स्वतःकडे लक्ष द्यायला फार विसरून जातो. मग काय होतं, हळूहळू वजन वाढू लागतं, पोट सुटू लागतं आणि आवडते कपडे फिटिंगला घट्ट व्हायला लागतात. आरशात स्वतःला पाहिलं की कुठेतरी वाईट वाटतं आणि थकवा तर इतका येतो की जरा काम केलं तरी दम लागतो. वजन कमी करायचं म्हणून अनेक जणी एकदम उपाशी राहतात किंवा अवघड डाएट सुरू करतात. पण मैत्रिणींनो, स्वतःला त्रास न देता, उपाशी न राहता सुद्धा तुम्ही घरच्या घरी वजन कमी करू शकता. आज मी तुम्हाला अशा 5 सोप्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासूनच सुरू केल्या तर काही दिवसातच तुम्हाला तुमचं शरीर खूप हलकं आणि सडपातळ वाटू लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. सकाळची सुरुवात जिरं ओव्याच्या पाण्याने करा. बऱ्याच महिलांची सवय असते सकाळी उठल्या उठल्या पहिली गोष्ट म्हणजे कडक चहा. पण रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ऍसिडिटी वाढते आणि वजनही वाढतं. त्याऐवजी उद्यापासून सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा जिरं आणि ओवा उकळून ते पाणी गाळून प्या. जिरं आणि ओव्यामुळे पोटाची पचनक्रिया सुधारते, गॅसचा त्रास कमी होतो आणि पोटाची चरबी झपाट्याने कमी व्हायला मदत होते. नंबर 2. दुपारी 3 ते 5 ची भूक आणि मखाना किंवा राजगिरा. आपल्याला सगळ्यात जास्त भूक कधी लागते तर दुपारी किंवा संध्याकाळी 4च्या सुमारास. अशा वेळी आपला हात लगेच बिस्किट, फरसाण किंवा चहाकडे जातो. मैत्रिणींनो, हीच वेळ असते जिथे आपण चुकतो. इथून पुढे संध्याकाळच्या भुकेसाठी घरात भाजलेले मखाने किंवा राजगिऱ्याची चिक्की ठेवा. मखान्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वजन वाढत नाही. नंबर 3. जेवणात पांढऱ्या साखरेऐवजी गुळाचा वापर. साखर हा वजनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण दिवसभरातून जितक्या वेळा चहा पितो तितकी साखर शरीरात जाते. शक्य असल्यास साखरेचे प्रमाण अगदी कमी करा किंवा चहामध्ये आणि गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर करायला सुरुवात करा. यामुळे शरीराला ऊर्जाही मिळेल आणि विनाकारण वाढणाऱ्या कॅलरीज थांबतील. नंबर 4. रात्रीच्या जेवणात वरण, सूप किंवा खिचडी. दिवसभर आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून अनेक महिला रात्रीच्या वेळी भरपूर आणि जड जेवण करतात. पण रात्रीच्या जेवणानंतर आपण लगेच झोपतो, त्यामुळे ते अन्न नीट पचत नाही आणि चरबी वाढते. म्हणून रात्रीचे जेवण अगदी हलके ठेवा. तुम्ही मूग डाळीची खिचडी, मिक्स भाज्यांचे सूप किंवा साधं वरण भात खाऊ शकता. जेवण जितकं हलकं असेल तितकी सकाळी उठल्यावर सुस्ती कमी जाणवेल. नंबर 5. रोज रात्री हळदीचे दूध. शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्या. हळदीमुळे शरीराची सूज कमी होते, रात्री झोप छान लागते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चांगली झोप मिळणे हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मैत्रिणींनो, वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नव्हे, तर योग्य गोष्टी योग्य वेळी खाणं होय. या 5 छोट्या सवयी आजपासूनच तुमच्या रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करा. एका दिवसात जादू होणार नाही, पण महिन्याभरात तुम्हाला स्वतःमध्ये खूप छान बदल दिसेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. अशा सोप्या आणि घरगुती हेल्थ टिप्ससाठी आपल्या व्हॉइस ऑफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.